दुर्लक्ष करू नका. हा संदेश ऐकल्यानंतर नक्कीच तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. मित्रांनो, स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपण आपल्याला जे हवे ते आपण स्वामींकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त माहीत आहे. म्हणून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधीच सोडून देत नाही, हे लक्षात घ्यावे. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्याला आलेले प्रसंग बदलू शकत नाही, पण मात्र त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलेल, तिला अधिक सकारात्मक करते. मित्रांनो, तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, तुम्ही जर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिले तर मी स्वामींचरणी अशी प्रार्थना करतो की तुमच्या सर्व इच्छा स्वामींचरणी पूर्ण होऊ द्या व स्वामीं तुमच्या पाठीशी कायम राहू द्या. हीच प्रार्थना मी स्वामींकडे करेल. नित्य स्मरावे स्वामींना, दत्त स्वरूप ते निरंकार. रोज विसरावा तो अहंकार, काम क्रोध करतो सर्वनाश. अति लोभात होतो विनाश, हृदयात ठेवा भावा सिद्धार्थ. अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ, मितभाषी असतो सदा सुखी. व्यर्थे बोलेल तो होईल दुःखी, समर्थ नामास रोज स्मरावे. माय बापास कधी न बोलावे, मनुष्य जन्म मिळतो एक वार. स्वामी नामात सुख ते अपरंपार. स्वामी नामात जे सुख आहे ते कशातच नाही. स्वामी नामस्मरणाचे भरपूर काही महत्त्व आहेत, ते तुम्ही जाणून घेतले पाहिजे. स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थस्थान होईल. भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल. चालताना नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होईल. स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल. झोपताना नाम घेतले तर ती ध्यान निद्रा होईल. काम करताना नाम घेतले तर ते कर्म भक्ती होईल. घरात नाम घेतले तर ते घर मंदिर होईल. म्हणून हे लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थांचं नाव सर्वीकडे घेत राहा. फक्त म्हणत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. प्रत्येक माणसाची जीवनातल्या संघर्षाची एक कथा असते. ती त्याला तळमळीने कुणाला तरी सांगायची असते. कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते. कधी आलेल्या पैशांच्या अडचणीची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटाची असते. हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कुणी मिळणं हे नशीबच. नाहीतरी सगळी एक कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय असतो व तोच पर्याय त्याला दिसतो. म्हणून तो मंदिरात जातो. कोण मंदिरात जातो ते सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पाडल्याबद्दल देवाचे आभार मानायला. कुणाला त्याने केलेल्या कष्टाबद्दल बोलायला. सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं बोलेल, पण ते कंटाळवाणं असलं तरी खरं असतं. प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाची कथा व्यथा ऐकून घेत चला. कोणाच्या मनात काय कधी येईल हे सांगता येत नाही. म्हणून सगळ्यांसोबत मन मिळावपणे राहा. जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते तोपर्यंत येणं जाणं चालू असते. जोपर्यंत आपण होऊन बोलत असतो तोपर्यंत समोरून प्रतिसाद मिळत असतो. पण जेव्हा देणं आणि आपण होऊन विचारणं संपतं तेव्हा नातं तर संपतंच, पण माणुसकी सुद्धा संपत असते. आपण कुणासाठी कधीच महत्त्वाचे नसतो. महत्त्वाचे असते ती त्या समोरच्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज. गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण, हा काही लोकांचा स्वभावच असतो. गरज संपली की नातं संपलं. प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला किंमत देत नसतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी एकटं जगायला पण शिका. जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होतो, पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक येत नाहीत. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्याबरोबर कोण आहे व तुमच्या विरुद्ध कोण आहे याची जाणीव व याचे धडे तुम्ही शिकून घ्या जीवनाकडून व त्यावर तुम्ही काम करत राहा. अनेक वेळा स्वतःच्या हाताने स्वतःसाठी दुःख निवडावं लागतं. अनेक वेळा मन मारून जगावं लागतं. हक्काचं सोडून द्यायला लागतं. जे आवडत नाही ते आवडीने स्वीकारावं लागतं. नेहमी नाही होत गोष्टी मनासारख्या. मनाविरुद्ध गोष्टींशी ही जुळून घ्यावं लागतं. खूप प्रयत्न करूनही कुठेतरी कमी पडत जात असतो. जिंकण्याच्या एक पाऊल दूर हरत असतो. सारी स्वप्न पुरी करायची म्हटली तर आपली माणसं दुरावत असतात. माणसं जपत गेलो तर स्वप्न स्वतःशी तोडावी लागतात. कुठेतरी जिंकत जाताना कुठेतरी हरत जातो. काही कमवत असताना काहीतरी गमवत जातो. हे आयुष्य आहे. इथे आपण जगत कमी आणि लढत जास्त जातो. म्हणून एक लक्षात ठेवा, जेव्हा खूप हळवं मन असणाऱ्या व्यक्तींसोबत विश्वासघात होतो ना, तेव्हा ती व्यक्ती मनातून पूर्ण खचून जाते. अशा वेळी ती व्यक्ती समोर येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याच नजरेतून पाहत असते.
कोणावर विश्वास ठेवण्याची त्या व्यक्तीला भीतीच वाटत असते. आधीच विश्वासघाताच्या आगीत होरपळून निघालेले त्याचे मन नव्या नात्यात गुंतायला घाबरतं. अशा वेळी त्या व्यक्तीला समजवण्यापेक्षा सांभाळून घेणं फार महत्त्वाचं असतं. त्याच्या मनाला नवीन उभारी मिळेपर्यंत जरी जपायला लागतं. पण समजा याउलट पुन्हा एकदा जर विश्वासघातच वाट्याला आला तर ती व्यक्ती जीवनाकडे एक शाप म्हणून पाहते. या सगळ्यातून बाहेर येईलच असं नाही. कदाचित सर्वात जवळच्या माणसावर पण ती विश्वास ठेवणार नाही. आणि समजा ती व्यक्ती या सगळ्यांमधून बाहेर आली तरी ती पूर्ण सारखी वागेल याची खात्री देता येत नाही. विश्वासघाताच्या धारावर शस्त्राने जखमी झालेले मन घेऊन कधी कोणावर त्याच्या शस्त्राचा पहारा करेल काही सांगता येत नाही. विश्वास ही सगळ्यात मोठी गुंतवणूक असते, तर विश्वासघात सगळ्यात मोठं नुकसान आहे. खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल, पण खोटे बोलू नका. कदाचित आपलं एक खोटं समोरच्याचं माणूस पण हिरावून घेईल. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतोच. आपल्याला आवडो किंवा ना आवडो, सुरू होताच तिचा अंतही ठरलेला असतो. पण हे लक्षात घ्यायला इतका वेळ का लागतो? मला प्रत्येक प्रवासाची सुरुवात पाठीवर एक ओझ्याचं गाठोडं घेऊन होते. एक नवा शोध, नवी माणसं, नवी नाती गुंत्यात न गुंता निर्लेप राहून शेवट गोड करण्याची अडतड धडपड असते. पण हे न गुंतणं साधत मात्र नाही. प्रत्येक वेळी तीच ओढाताण आणि शेवट जवळ यायला लागल्यावर पाठीवर जास्तीत जास्त जाणवायला लागणारं कसलं तरी अनामिक ओझं मीच अवघड करून घेते. माझ्या प्रवासाचा रस्ता खाचखळगे काट्याकुट्यांचा रस्ता ओढून घेते स्वतःवर बहुतेक, कारण माझ्या बरोबरीच्या सहप्रवाशांना इतका त्रास होतोय असं जाणवतं का नाही? मग त्यांच्यासाठी का सोपं असतं हे न गुंतणं? कसं जमतं त्यांना असं कमळावरच्या थेंब होण्या इतकं मोकळं राहणं? मला शिकायचं हे असं पाण्यात राहूनही न भिजणं, पोहणं मलाही हवाय हा छान व छान, इतका छान अनुभव. मित्रांनो, दुर्लक्ष नेहमी तुम्ही करायला शिकलं पाहिजे. नाही तुम्ही सगळ्याच गोष्टींकडे लक्ष दिले तर तुमचा डोक्याचा ताण हा वाढत खूप जाईल. दुर्लक्ष करायला शिका. लोहाराच्या बंद दुकानात फिरता फिरता एक साप घुसला. तेथे सापाच्या रुचीची कोणतीही गोष्ट नव्हती. तिथे पडलेल्या एका करवतीमुळे त्याला खूप किरकोळ जखम झाली. घाबरून सापाने मागे वळून पूर्ण ताकदीने करवत्याला चावलं. सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागले. मित्रांनो, जेव्हा सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागले त्यानंतर मग तो पुढे सापाने आपल्या स्वभावाप्रमाणे करवतीला स्वतःहून गुंडाळून बांधून आणि गुदमरून मरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहाराने दुकान उघडले तेव्हा त्याला करवतीभोवती गुंडाळलेला मेलेला साप दिसला, जो इतर कोणत्याही कारणास्तव नाही, स्वतःच्या रागाचा आणि अहंकाराचा बळी पडला होता. कधी कधी अहंकार व रागाच्या भरात आपण इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करतो, पण कालांतराने आपल्याला कळते की आपल्या स्वतःचेच जास्त नुकसान केले आहे. कधी कधी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी काही गोष्टींना, काही लोकांना, काही अपघातांना, कोणाच्या बोलण्याला दुर्लक्ष केले पाहिजे. स्वतःला लक्षपूर्वक दुर्लक्ष करण्याची सवय लावा. आवश्यक नाही की प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया दाखवायचीच. कधी कधी आपल्याला काही प्रतिक्रिया केवळ आपल्याला वेदनाच देऊ शकतात, एवढं मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, माणसं जोडणं म्हणजे काय? माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला आहे तसं स्वीकारणं, आपल्या अपेक्षा, आपली मतं न लादणं. माणसं जोडणं म्हणजे ऐकण्याची कला शिकणं, फुकाचा वाद आणि टोकाची टिळा टळणं. माणसं जोडणं म्हणजे माणसांवर शिक्के न मारणं, समोरचा अधिक महत्त्वाचा हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणून देणं. माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची एकही संधी न सोडणं, तक्रार मात्र जपून करणं. माणसं जोडणं म्हणजे प्रतिक्रिया नव्हे प्रतिसाद देणं, रागाचंही रूपांतर प्रेमात करता येणं. माणसं जोडणं म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःच मन साफ करणं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसं जोडणं म्हणजे इतरांमधला भगवंत पाहत पाहत स्वतःमधला भगवंत प्रकट करणं. हे तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो. म्हणून माणसं जोडत राहा व देवाची भक्ती कधी सोडू नका. मनाला भावलेली एक सुंदर गोष्ट आज मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, लक्ष देऊ नाही का? आता कमीपणा घेण्यातच सुख वाटतं. माझं चुकलं बोलून शांतपणे हसत माघारी फिरण्यात आनंद वाटतो. कुणाशी वाद घालत बसण्यात मजाच उरली नाही. पहिल्यासारखं भले हरलो तरी चालेल, पण एकाच विषयावर तोंडाला फेस येईपर्यंत तासनतास चर्चा आता करू वाटत नाही. आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्यापेक्षा 2 पावलं मागे येण्यात शहाणपणा वाटतो. लोक आपल्याला चुकीचं समजतील याचंही काही वाटत नाही.
सुख बरोबरच्या पलीकडे पण एक जग असतं जिथं फक्त शांतता असते. आधी दुनिया खूप पुढे चालली, लोक फार वेगाने धावत आहेत, आपण या सगळ्यात मागे राहू याची भीती वाटायची, टेन्शन यायचं. पण आता सावकाश चालणं योग्य वाटतं. कदाचित दुनियेच्या मागे राहून दुनिया चांगल्या प्रकारे बघता येऊ शकते. आता पुढे जाणाऱ्याला वाट करून द्यायची आणि आपण आपल्या कडेच्या साईड पट्टीवर निवांत चालत राहायचं. वाटेत सुख दुःख मिळतील, हसायचं, रडायचं आणि चालत राहायचं. एवढं मात्र केलं पाहिजे. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ठेस लागलीच पाहिजे. असं म्हणतात की जीवनात जेव्हा ठेस लागते तेव्हाच माणसाला अक्कल येते. मित्रांनो, आयुष्यात ठेचा लागल्याच पाहिजे, अक्षरशः रक्तबंबाळ व्हावा इतक्या. कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे, कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे, जवळची माणसे तिऱ्यासारखी वागली पाहिजे, गरज नसताना सोडून गेली पाहिजेत, कुठल्या तरी क्षणी भीतीने गाळण व्हावी, सगळ्यांच्याच असून एकटेपणाची भावना यावी, एकाच वेळी सगळी संकटे यावीत आणि इतकी की त्या क्षणी असं वाटावं की आता सगळं संपलंय. परिस्थितीसमोर गुडघे टेकायची वेळ यावी, कधीतरी घोर अपमान व्हावा, कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा, काही ठिकाणी तर त्याला घाम फुटण्याची वेळ यावी, कधीतरी कुणाच्या पाया पडायला लागावं, गरज नसताना सुद्धा कुणाची तरी 1000 वेळा माफी मागायला लागावी. कित्येक रात्री या त्रासांनी निद्रेचा नाश व्हावा, रडून रडून डोळे सुधावेत इतका अफाट त्रास व्हावा, अक्षरशः सगळं सोडून जावं की काय असं वाटावं आणि मग बघावं या वेदनांतून तावलून सुकालून निघाल्यानंतर उभं राहतं ते एक वेगळंच अजब रसायन, ज्याला कुणाच्या असण्या नसण्याचा काही फरकच पडत नाही. तो जगतो फक्त आलात तर तुमच्याबरोबर, नाही तर तुमच्या शिवाय, या एकाच तत्वावर. ज्याचा कितीही विश्वासघात झाला, अपमान पदरी आला, फसवणूक झाली, तरी हारण्याच्या मागे हटण्याच्या विचारांना तो कधीच भीक घालत नाही. ज्याचा विश्वास असतो फक्त स्वतःवर आणि तो बिंबवून घेतो, त्याला कुछ भी होने दो मगर हम हटेंगे नहीं और हटने का भी नहीं. पण कसं आहे, एवढं सगळं होण्यासाठी आधी ठेचा लागाव्याच लागतात. ठेच एक अनुभव, जीवनाचा एक अध्याप, एकाची समाप्ती तर दुसऱ्याच्या अध्यायाचा आरंभ. त्यातूनच तर माणूस शिकत असतो जीवनाचं शहाणपण, व जीवनाचं शहाणपण शिकत असताना तो भरपूर काही शिकत असतो. त्यामुळे त्याला ठेच लागलीच पाहिजे, तेव्हाच तो सगळ्या गोष्टी शिकत असतो. मित्रांनो, आयुष्यात कधी घमेंड करू नका. काही शब्द कसे कोणास ठाऊक वापरले जात नाहीत. आता घमेंड हा शब्द घ्या, अणगडीत टाकून बिचाऱ्यांची अगदी घमेंड उतरली आहे आपण. अत्यंत अर्थपूर्ण शब्द आहे. याच्या अर्थाजवळ जाणारे ताटा, अहंकार असे शब्द आहेत. पण घमेंड हा शब्द यांच्याही पलीकडचं काहीतरी सांगतो. त्यांच्यात अहंकार आणि गर्व तर आहेच, थोडा ताटाही आहे, चवीपुरता उद्धटपणाही आहे, दुसऱ्याला कमी लेखण्याची वृत्ती आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे आहे ते मिरवण्याची वृत्ती आहे. बाकी कोणत्याच शब्दांच्या आवाक्यात हे सारं येत नाही. मला विचाराल तर तोरा हा शब्द यांच्या सर्वात जवळ जाणारा शब्द असता म्हणता येईल. जरा नीट पाहिलं म्हणजे असे अनेक घमंडी लोक दिसतील आजूबाजूला तुमच्या. मग निदान यांच्याविषयी बोलताना तरी घमेंड हा शब्द अवश्य वापरा. अर्थ फारसा चांगला नसला तरी शब्द उत्तम आहे, म्हणजे त्यांना त्यांची चूक कळेल आणि ते रुळावर येतील व तुमच्याशी ते चांगले वागतील. कारण सर्व ठिकाणी सर्व चांगले राहिले तर वाईट माणूस उरणारच नाही. तर त्यांना आपण समजून सांगितले नाही तर ते आपला फायदा उचलत जातील व पुढेही ते आपला असाच उपयोग करत जातील. प्रत्येक छोट्या मोठ्या अवदशीन्या मागे एक गुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पहारा आहे तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादाने कोणती शांती मिळणार सांगा पाहू. अवदास होणं कमी कसं होणार? अहंकाराने मन काठोकाठ भरलेलं असेल तर आशीर्वादाने आत उतरायचं कसं? भांड रिकामं हवं तरच ते भरता येईल. कवी शांताराम आठवल्यांनी एका ओळीत ते सांगितलं आहे, जो हसला तो अमृत प्याला. हे अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला रे संपला की स्वस्त आणि आनंद व्यतिरिक्त उरतं काय? आपल्या शांततेचा आड आपण स्वतः देतो. हा अडथळा दूर होणं महत्त्वाचं आहे. कबीर ह्यालाच सहजयोग म्हणतात. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, तुमच्या आयुष्यात कितीही काय अडचणी आल्या किंवा काही गोष्टी उरल्या नाही व शेवटचा सहारा तुम्हाला स्वामींचाच घ्यावा लागेल व स्वामींची भक्ती तुम्ही आत्तापासूनच करा. नंतर तुम्हाला सहारा घेण्याची गरज नाही, कारण स्वामी तुमच्यावर संकटच येऊ देणार नाही. तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समजा. तुमची कोणी स्तुती करत असेल तर ती प्रार्थना समजा. तुमच्यावर कोणी खाटेनाटे आरोप करत असेल तर ते तुमच्या सत्याची ताकद समजा.
तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा. अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल तर ते तुमच्या मार्गाची साफसफाई समजा. उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातला नम्रतेचा विजय समजा. तुमच्या संवर्धनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा. मित्रांनो, जमा करून ठेवायचं असेल तर लोकांचे आशीर्वाद ठेवा, कुणाचा तळतळात नाही. कारण धनसंपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळात सुखाने जगू देत नाही. जीवनामध्ये दोनच वाक्य लक्षात ठेवायची. मनाप्रमाणे झालं तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झालं तर ईश्वराची इच्छा. दोन्ही मुद्दे आपल्याला समाधानाने नक्कीच मिळणार. आपला दिवस समाधानी जावो अशी मी स्वामींचरणी प्रार्थना देतो. मित्रांनो, दुधाला दुःख दिले ती दही बनते, दह्याला दुखावले की ताक बनते, ताकाला त्रास दिला तर लोणी बनते आणि लोण्याला लोळावले तर तूप बनते. दुधापेक्षा दही महाग, दह्यापेक्षा ताक महाग, ताकापेक्षा लोणी महाग, लोण्यापेक्षा तूप महाग. परंतु या सर्वांचा रंग एकच, शुभ्र. याचाच अर्थ पुन्हा पुन्हा संकटे आणि दुःख झेलूनही जो माणूस आपला रंग बदलत नाही अशा माणसांची समाजातील किंमत जास्त असते. दूध उपयोगी आहे पण एका दिवसात नासते. दुधाचे विरजन दही 2 दिवस टिकेल, दह्याच्या घुसळलेल्या ताकाचे दिवस 3, ताकामधले लोणी आठवडाभर राहील, पण लोण्याचे काढलेले तूप मात्र कधीच खराब होत नाही. आता बघा, आहे की नाही जम्मत? एका दिवसातच नाचणाऱ्या दुधात कधीही न नाचणारे तूप लपले आहे. तसेच आपले मन अथांग आहे. त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा, चिंतन करा, मनन करा आणि आपले जीवन लावून सुलाखून त्यातून बाहेर पडलेले तुम्ही म्हणजेच कधीही न हारणारे एक सदाबहार व्यक्तिमत्व व जगाला दाखवून द्या तुम्ही काय करू शकता. कितीतरी असे क्षण येतात ज्यावेळी आपल्याला मन मोकळं करायचं असतं. मनात कसलाही भाव न ठेवता त्या भावना जशाच तशा मांडायच्या असतात. पण कधी असं होतं की आपल्याला त्या भावना मोकळ्या मनाने मांडता येत नाही आणि कधीतरी असं होतं की भावना व्यक्त करायला समोर अशी व्यक्तीच सापडत नाही. हीच अशी अनेक दुःख घेऊन आपण शेवटच्या प्रवासाला निघतो आणि म्हणूनच तर वंपूच्या या ओळी मनाला स्पर्श करून जातात. जगाचा निरोप घेताना माणूस इथून काहीही नेऊ शकत नाही यावर माझा विश्वास नाही. आयुष्यभर ठसठसत असलेली पण सांगता न येणारी असंख्य दुःख तो आपल्या बरोबर नेतो. मग ही दुःख बाळगायचीच कशाला आपण? मित्रांनो, जीवनाच्या सुंदर वाटेवरी मागे वळून पाहावं. कधी कधी मागे वळून पाहताना काय गवसलंय माहीत नाही, पण जीवनाच्या सुंदर वाटेवरी मागे वळून पाहावं कधी कधी. आठवणींचं जग सांभाळ असेल तुमच्यासाठी. आठवावे जगातले क्षण कधीतरी. भेटल्या असतील अनेक व्यक्ती पण सगळ्यांचाच चांगल्या नसतील हे मात्र नक्की. रडून गेल्या असतील अनेक व्यक्ती, हसवणारे मात्र क्वचितच भेटतील. याच व्यक्ती चिरंतर लक्षात राहतात हे मात्र नक्की. जीवनाच्या सुंदर वाटेवर मागे वळून पाहावं कधी कधी. मनात जमलेल्या सुंदर नात्यांच्या प्रवासाचे पुन्हा व्हा साक्षीदार. पण मनाच्या दाराआड दडलेल्या दुःखाचं सांत्वन घाला थोडंफार. आयुष्य भेटलेल्या गोड व्यक्तींची मनोमन आठवण काढावी कधी कधी. जीवनाच्या सुंदर वाटेवरी मागे वळून पाहावं कधी कधी. मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा की तुमचं मन कितीही मारले मन तरी ते मरत नसते. आशेच्या फांदीवर ते कुठेतरी झुलत असते. मनाचे मरणे असे किती भावनांचे जगणे. प्रत्येक क्षणी फक्त स्वतःचे उरणे असते. जीवनात आनंद असा किती वेळ टिकतो. पाण्याने भरलेल्या ओंजळीत शेवटी ओलावाच राहतो ना. मित्रांनो, आज कशाची करायची? मनाच्या रखरखत्या तव्यावर आठवणींची पोळी भाजायची. आभाळ भरून येते तसे कधी कधी मनही भरून येते. मेलेल्या मनावर जणू आशेची नवी पलवी फुटते. कितीही मारले मन तरी मरत नसते. आशेच्या फांदीवर ते कुठेतरी झुलत असते. म्हणून किती छान कविता आहे. ऐकूनच मनाला शांतता वाटते. स्वभावाला औषध असतं पण ते रोज घ्यायचं असतं. अंधेऱ्यातल्या सोडून थोडं धीरानं घ्यायचं असतं. संतापदाला ताप सोडून मनाला संत करायचं असतं. मनातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं. माझ्यातला मी सोडून तिच्यातला तिला जपायचं असतं. आपलं बोलणं सोडून कधी समोरच्याचंही ऐकायचं असतं. एकाच दिवशी नाही तरी हळूहळू बदलायचं असतं. थोडं थोडं का होईना रोज प्रेम मात्र द्यायचं असतं. एकाचा राग दुसऱ्यावर न काढता समोरच्याला समजून घ्यायचं असतं. मित्रांनो, हेच जीवन आहे, असंच जगायचं असतं. नशिबाने मिळालेली गोड माणसं क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून टाकू नये. कारण काय सांगावं, उद्या सगळं असेल पण सोबतीला कुणी हक्काने भांडणारं, रुसणारं आणि छोट्याशा समजुतीने लगेच खुदकन हसणारं गोड प्रेम आयुष्यात नसेल. हे वाळवंट अनुभवण्यापेक्षा
आत्ताच बागेची काळजी घेणं चांगलं आहे. चांगल्या हृदयाने खूप नाती बनवतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. हे मात्र तितकंच खरं आहे. मित्रांनो, कष्टाची भाकर गोड लागली, लुटावे कुणाला कधी जामलेच नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ होता, मुखवटा लावणे कधी जमलेच नाही. जे लाभले ते आनंदाने स्वीकारले, कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही. जीवन साधे सरळ आहे. बोल, थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे कधी जमलेच नाही. प्रत्येक वेळी तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची मोड बांधली. आजपर्यंत काही कमी पडलेच नाही व स्वामी पाठीशी असताना काही कमी पडणारही नाही. मित्रांनो, निर्णय ही अशी गोष्ट आहे, आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्याचं चुकत जाते. कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहीत नसते, चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते. काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय ते तेव्हाच कळते, जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते व काळजाला जी ठेच लागते ती शेवटपर्यंत असते. शेवटपर्यंत ठेच असली की मग ती तुम्हाला गुदमरून मारत असते. मित्रांनो, पैसा 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 पैसा, अरे हे तू ऐसा कैसा. माणसं जोडतोस, माणसं तोडतोस, क्षणात होत्याचं नवतं करतोस. तुला मिळवण्यासाठी राबराब राबायचं, उभे आयुष्य खस्ता खाऊन जगायचं. तू असलास तर कुणीही ओळख दाखवतं, नाहीतर एकटंच कुडत जगायचं. अरे तुझ्या पुढे नाही माणसांचं मोल, तुझ्याशिवाय ठरते माणुसकी फोल. पृथ्वीसारखे दुनिया फिरते तुझ्या पुढे गोल गोल, पण गरिबांचे आयुष्य होते माती मोल. कसा रे उभा राहू तुझ्याशिवाय, तुला मिळवण्यासाठी जगतो मी कष्टप्राय. याला नाहीच का काही तरुणोपाय, जो देईल मला खरा आनंद जगाया. मित्रांनो, सांभाळून घे. आयुष्याच्या वाटेवर चुकत असताना, चालता चालता पडताना सांभाळून घ्या, असे स्वामींना तुम्ही म्हणत राहा. गच्च दाटलेल्या गर्दीत मी हरवताना, एकटं पडताना स्वामी मला सांभाळून घ्या. दुःखाचा डोंगर माझ्यावर कोसळताना, मी कोलमडताना स्वामी मला सांभाळून घ्या. दुःख लपवण्यासाठी खोटं खोटं हसताना, नंतर खूप रडताना स्वामी मला सांभाळून घ्या. मित्रांनो, खूप स्वामी तुम्हाला सांभाळून घेतील, फक्त तुम्ही त्यांचे नामस्मरण करा. आपल्याकडे आपण गावात राहतो व आपण झोपडीत राहतो. तर झोपडीविषयी, या झोपडीत माझ्या अशी छान कल्पना व छान अशी कविता आहे, ते मी तुम्हाला ऐकवतो. तुम्हाला ऐकून छान वाटेल. राजाशी महाली, सौरख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवर पडावे, ताऱ्यांकडे पाहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनही चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जातात या महाला, मज्जाच शब्द आला, भीती गया आवयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने, कंदिल श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे या, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. किती छान कविता आहे, हे ऐकूनच मन बहरून जातं. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोण लोक कसे महत्त्व देतात याच्यावर तुम्ही त्यांना महत्त्व दिले पाहिजे. तुम्ही उगाच त्यांच्यावरून तुमचे आयुष्य बदलले नाही पाहिजे. तुम्ही आता एक गोष्ट घ्या, साखर. चहाचा कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेला असता आणि अवतीभोवती पाहताच हळूच चहाचा गुटखा घेताना तुमच्या लक्षात येतं, अरे चा, साखरच घालायला विसरलो की काय. पुन्हा जाऊन साखर घालायचा कंटाळा आलेले तुम्ही कसा बसा तो कडू चहा संपवता आणि नजरेस पडते ती कपाच्या तळाशी बसलेली न विरघळलेली साखर. आयुष्य असंच असतं. सुखाचे क्षण तुमच्या अवतीभोवतीच असतात, त्यांच्याकडे जरा डोळसपणे बघायला शिकलं पाहिजे. एखाद्याची हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहिजे. समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहिजे. मित्रांनो, मान अपमान मैत्रीत काहीच नसतं. आपल्याला फक्त समोरच्याच्या हृदयात राहता आलं पाहिजे. समोरच्याच्या हृदयात राहता आलं तर आपण जग जिंकलं असे समजून जावे व स्वामींचे नामस्मरण तुम्ही कायम केले पाहिजे. स्वामींच्या भक्तीत कायम तल्लीन राहा. तुम्हाला कशाचीच गरज भासणार नाही, कशाचीच गरज पडणार नाही. हे तितकंच खरं आहे व खरं आहे पण खरंच आहे. मित्रांनो, तुम्ही स्वामींचे नामस्मरण करा. मी तुम्हाला परत परत का सांगत असतो, कारण याच्याने तुमच्या आयुष्यावर भरपूर चांगले परिणाम होतील व परिणाम तुम्हाला दिसून येतील व स्वामींची लीला कशी अगाध आहे हे तुम्हाला कळून येईल. हे लक्षात ठेवा. मित्रांनो, एका कंपनीच्या अध्यक्षाचा निवृत्तीनिमित्त निरोप समारंभ होता
आपल्यानंतर अध्यक्ष होणाऱ्या माणसाच्या हातात त्यानं 2 पाकिटं देऊन त्याने म्हटलं, तुला स्वतःला हाताळता येणार नाही अशी समस्या जेव्हा निर्माण होईल ना, तेव्हा क्रमांक 1 असलेलं पाकिट उघड. त्या पुढच्या संकटाच्या वेळी दुसऱ्या क्रमांकाचं पाकिट उघड. काही दिवसांनीच एक मोठं संकट आलं. तो अध्यक्ष आपल्या कपाटापाशी गेला आणि त्याने पहिलं पाकिट काढलं. त्यात लिहिलं होतं, याबाबत तुमच्या पूर्वाधिकाऱ्याला दोष द्या. काही दिवसांनी दुसरं संकट उभं राहिलं. अध्यक्षाने दुसरं पाकिट काढलं. त्यात लिहिलं होतं, पुढच्या उत्तराधिकाऱ्यासाठी 2 पाकिटं तयार करा. मित्रांनो, जबाबदार माणसं आपल्या चुका लक्षात घेतात आणि त्यातून शिकतात. काही लोक कधीच शिकत नाही. चुकांच्या संदर्भात आपण 3 गोष्टी करू शकतो: दुर्लक्ष करणं, त्यांना नाकारणं, त्या स्वीकारणं आणि त्यापासून धडा घेणं. या 3 गोष्टी आपण करू शकतो. तिसरा पर्याय स्वीकारायला धैर्य लागतं. त्यात जोखीम असते, पण त्यात अंतिम हित आहे. आपल्या चुकांचं, दोषांचं समर्थन करणं म्हणजे प्रत्यक्षात ते दोष दूर करण्याऐवजी त्या दुखऱ्या जागांना आपले वर्तमान व बनवून अधिक कमकुवत होणं होय. मित्रांनो, एक गोष्ट आहे, कठोर परिश्रम. जाता जाता सहज असं यश मिळत नसतं. त्यासाठी अंगी धडाडी लागते, चांगले गुण लागतात आणि खूप तयारीही लागते. सर्वांना यशस्वी व्हावंसं वाटतं, पण त्यासाठी लागणारे कष्ट, उपासण्याची वेळ, देण्याची तयारी किती जणांची असते. यशासाठी त्यामागे काही स्वयंशिस्तीची गरज असते. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. हेनरी फोर्ड म्हणतो, जितके तुम्ही जास्त कष्ट कराल तितकेच तुम्ही जास्त नशीबवान व्हाल. काम व्हायला पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतं असतं. काही जण स्वतः काम करतात तर बाकीचे त्यांना काम करू देण्यासाठी उत्सुक असतात. मला अर्धा दिवस काम करायला आवडतं, मग ते दिवसाचे पहिले 12 तास असोत किंवा नंतरचे 12 तास असोत. शब्दकोश डोक्यावर ठेवून कोणाला स्पेलिंगवर प्रभुत्व मिळणार नाही. त्याचप्रमाणे कष्ट न करता कोणतीही क्षमता अंगी येणार नाही. कसबी वागवदार लोक एकदा अवघड कामसुद्धा बघणाऱ्याला सहज सोपं वाटावं इतक्या सहजतेने सफाईने करताना आपण पाहतो. त्यांना हे जमतं कारण त्या कामातील मूलभूत बारकावे त्यांनी परिश्रमपूर्वक आत्मसात केलेले असतात. आपली करा पूर्वत्वास नेण्यासाठी मी घेतलेल्या कष्टांची जर लोकांनी दखल घेतली तर माझ्या कलाकृती त्यांना अजिबात आश्चर्य वाटणार नाही. मित्रांनो, एक उमेदवार नोकरीसाठी येतो तेव्हा त्याची माहिती घेण्यासाठी त्याच्या आधीच्या कारखान्याच्या वरिष्ठाला व्यवस्थापक फोन करून विचारतो, यांना तुमच्याकडं किती वर्ष काम केलंय? उत्तर मिळालं, 3 दिवस. व्यवस्थापक आश्चर्यचकित होतो, पण तो तर म्हणाला तो की तुमच्याकडं 3 वर्ष कामाला होता. आधीच्या कारखान्याचा वरिष्ठ उत्तर देतो, हो होता 3 वर्ष, पण त्यानं काम केलं 3च दिवस. सामान्य माणूस आपल्या शक्तीच्या आणि क्षमतेच्या फक्त 1/4 काम करतो. जी माणसं आपल्या क्षमतेच्या निम्म्याहून अधिक क्षमतेनं काम करतात त्यांना जग सलाम करतं, आणि जी मोजकीच माणसं आपल्या पूर्ण क्षमतेनं म्हणजे 100% काम करतात त्यांना जग डोक्यावर घेतं. एवढं मात्र नक्की, काम जास्त नाही ना, फार वेळ लागणार नाही ना, असा दृष्टिकोन कामाबाबत नसावा. त्यापेक्षा पुरेसं काम आहे ना, किती वेळाचं आहे, या प्रश्नामागे असणारा दृष्टिकोन हा सकारात्मक आणि पर्यायाने यशाचा निदर्शक असतो. उत्तम संगीतकार रोज रियाज करतात. जिंकण्याबद्दल विजेत्यांच्या अपराधी वाटण्याची गरज नसते, कारण जिंकण्यासाठी त्यांनी दीर्घकाळ कठोर परिश्रम घेतलेले असतात. हा विजय त्यांना सहजासहजी मिळालेला नसतो. आयुष्यात आपण ज्या गोष्टींच्या आधाराने मौज मजा करतो त्या कोणाच्या तरी कष्टातूनच निर्माण झालेल्या असतात. काही गोष्टी केलेल्या आपल्याला दिसतात तर काही दिसत नाहीत, परंतु दोन्ही प्रकारची कामं सारखीच महत्त्वाची असतात. काही लोक नोकरी मिळताच काम करण्याचं थांबवतात. बेरोजगारीची आकडेवारी काही असू द्या, परंतु चांगलं काम करणारी माणसं मिळणं फार अवघड असतं. बहुसंख्य लोकांना आळस घाललेला वेळ आणि फुर्सतीचा वेळ यातील फरक कळत नाही. आळसात घालवलेला वेळ हा वाया घालवलेला वेळ होय, आणि किंबहुना त्याला मूळ कामाकडे दुर्लक्ष करून आपल्या मतलबासाठी केलेला वेळेचा गैरवापर असं म्हणणंच योग्य ठरेल. या उलट फुरसतीचा वेळ हा कमावलेला असतो. कामात चढ ढकल करणं हे काम न करण्यासारखंच असतं. कुठल्याही गोष्टीतील प्रावीण्य हे काही नशिबाने मिळत नसतं, तर भरपूर कष्ट आणि सराव यातून ते मिळतं. कठोर परिश्रम आणि अखंड सराव यामुळे माणसाच्या कामात सफाईदारपणा येतो. आषाढभूतपणे वाट पाहणाऱ्या वाट्याला काही गोष्टी येतात. वेगाने प्रगतीकडे घोडदौड करणाऱ्यांनी मागे सोडलेल्या त्या गोष्टी असतात. मित्रांनो, कठोर परिश्रम हीच प्रेरणा आणि परिपूर्ती दोन्हीही असते. एखादा नवा संकल्प, नवं काम आपल्याला खुणावतं, उद्युत करतं. त्यामुळे आपण झपाटून जाऊन परिश्रम करतो. केलेल्या प्रयत्नांमुळे जितकं चांगलं वाटतं तितके आपण अधिकाधिक परिश्रम करू लागतो.
म्हणजे उद्दिष्ट सापडल्याचंच त्यासाठीच परिश्रमाचं आणि परिश्रमातून होणाऱ्या उद्दिष्टापूर्तींचं समाधान त्यातून आपल्याला मिळत असतं. कष्ट केल्याशिवाय उत्तम ध्येय साकार होणार नाहीत. इच्छाशक्ती नसेल आणि कष्ट करायची तयारी नसेल तर प्रचंड प्रतिभाही वाया जाते. आपण निसर्गाकडून शिकलं पाहिजे. बदक पाण्याखाली अखंडपणे पाय मारत असतं, परंतु वरून मात्र ते संत आणि शांत वाटतं. फ्रिट्झ क्रिस्लर हा महान ओलवलेला वादक होता. एकदा त्याचा कार्यक्रम संपल्यावर एक श्रोता स्टेजवर आला आणि म्हणाला, "तू असं जसं आज वाजवलंयस तसं वाजवता यावं यासाठी मी माझं सारं आयुष्य खर्च करीन." क्रिस्लरने उत्तर दिलं, "मी तसं केलंय." हमखास आयतं यश देणारी अशी कोणतीही जादूची छडी नसते. वास्तवातल्या जगात कृतिशील माणसांना यश मिळतं, बघ्यांना नाही. कामाला झुंपलेला घोडा लाथा मारत नाही, लाथा मारणारा घोडा काम करू शकत नाही. चला आपण कामाला झुंपून घेऊया आणि नुसते लाथा मारणे थांबवूया. कठोर परिश्रमाशिवाय यशप्राप्ती होत नाही. निसर्ग पक्ष्यांचे अन्न जरूर देतो, पण तो ते अन्न त्यांच्या घरट्यात ठेवत नाही. अन्न मिळवण्यासाठी त्यांना कष्टच करावे लागतात. काही सहजपणे मिळत नाही. पॅराडाईज लॉस्ट हे महाकाव्य लिहिण्यासाठी मिस्टर रोजने रोज पहाटे 4 वाजता उठत बसे. वेबस्टर डिक्शनरी तयार करणाऱ्या नोहा वेस्टरला 36 वर्ष लागली. अगदी छोटी ध्येय पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रमाची गरज असते आणि बड्या मारण्यापेक्षा ते नक्कीच चांगलं असतं. मित्रांनो, चारित्र्य कसं हवं? जीवनमूल्य, श्रद्धा, निष्ठा आणि व्यक्तिमत्व यांची बेरीज म्हणजेच माणसाचं चारित्र्य. आपल्या चारित्र्याचं प्रतिबिंब आपल्या दैनंदिन वर्तणुकीत आणि कृतीत पडत असतं. जगातील कोणत्याही मौल्यवान रत्नापेक्षा आपलं चारित्र्य जपण्याची अधिक गरज असते. यशस्वी होण्यासाठी चारित्र्याची गरज असते. जॉर्ज वॉशिंग्टन एकदा म्हणाला होता, "माझ्या दृष्टीने सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे एक चारित्र्यवान, प्रामाणिक माणूस म्हणून माझी समाजात प्रतिम असावी आणि ती जपण्यासाठी माझ्यामध्ये मनाचा भक्कमपणा आणि चांगुलपणा कायम राहो, अशी मी प्रार्थना करतो." नेत्याच्या व्यक्तित्वाने चारित्र्याचे इतिहास घडत असतो. तो जन्मताचे कौल, लोकप्रियतेचा पाहण्या यामधून घडत नाही. गुळगुळीतपणा, संदिग्धता यांना सचोटीमध्ये अजिबात स्थान नसतं. यशाच्या मार्गात अनेक फसव्या जागा असतात. या फसव्या जागांमध्ये आपण अडकून पडू नये यासाठी अत्यंत कणखर चारित्र्य असावं लागतं आणि खूप प्रयत्न करावे लागतात. विरोधकांच्या टीकेमुळे नाउमेद होऊ नये यासाठी मन अतिशय खंबीर असावं लागतं. बहुतेक माणसे यशावर प्रेम करतात, परंतु यशस्वी माणसाचा मात्र द्वेष करतात. असं का? एखादा माणूस जेव्हा इतरांवर जाण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा कोणीतरी त्यांची टांग खाली ओढत असतं. एखादा माणूस जेव्हा डोंगराच्या शिखरावर पोहोचलेला दिसतो तेव्हा तिथं पोहोचण्यासाठी त्याला खूप धडपड करावी लागली असणार, हे उघड आहे. आपल्या आयुष्यातही असंच असतं. कोणताही व्यवसाय घ्या, यशस्वी माणसाचा इतर अयशस्वी माणसांचा हेवा करतात. टीकेमुळे विचलित न होता तुम्ही ध्येयप्राप्तीसाठी वाटचाल करत राहा. सामान्य माणसं टीका टाळण्यासाठी सुरक्षित मार्ग अवलंबतात. काही न म्हटल्यानं, काही न केल्यानं आणि कोणी न बनता अशी टीका सहज टाळता येते. जितके तुम्ही जास्त यशस्वी व्हाल तेवढी तुमच्या टीका होईल. यश आणि टीका यांचा दृढ परस्पर संबंध असावा असं वाटतं. जितकं जास्त यश तितकी टीका जास्त. टीकाकार स्वतः कधीही प्रत्यक्ष कृतीत भाग घेत नाहीत. कार्यांपासून लांब राहूनच ते मल्ली नाती करत असतात. टीका करणाऱ्यांना स्वतःला तर काहो साध्य करता आलेलं नसतं, पण दुसरा कोणी जर काही करू पाहत नसेल तर त्याच्या नावाने ते ओरडत असतात. ती कृती योग्य तऱ्हेने कशी करायची ते सांगत असतात. पण लक्षात ठेवा, टीकाकार हे मार्गदर्शक नेते नसतात किंवा प्रत्यक्ष कार्यातही सहभागी असणारे कार्यकर्तेही नसतात. टीका करण्यापूर्वी त्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी व्हा असं त्यांना सांगणं गरजेचं आहे. टीकाकार म्हणजे ज्याला सर्व गोष्टीचा भाव माहीत असतो. आपण कोणत्याच गोष्टींचं मूल्य ठाऊक नसतं. मित्रांनो, माणसांचा आणखी एक प्रकार असतो. इतर लोक जोपर्यंत त्यांच्यावर अवलंबून असतात तोपर्यंत ही माणसे त्यांना मदत करायला तयार असतात. जशी माणसं आपल्या पायावर उभी राहतात तशी ती माणसं त्यांना जीव नकोसा करून सोडतात आणि त्यांचा स्वास्थ्य बिघडवून टाकतात. हा सुद्धा आयुष्याचा एक भाग आहे आणि आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर अशा माणसांकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. चारित्र्य हे अनेक गुणांचं मिश्रण असतं. सचोटी, निस्वार्थीपणा, आत्मभान, निश्चित मत, धैर्य, निष्ठा आणि आदर या गुणांचं मिश्रण म्हणजे चारित्र्य. उत्तम चारित्र्य संपन्न प्रसन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तींची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतात. असे लोक कुठेही उठून दिसतात. असे लोक कोणत्याही प्रसंगात आपला तोल ढळू देत नाही. शांत, आश्वासक, आकर्षक, आत्मविश्वासपूर्ण परंतु संयमित असं त्यांचं वर्तन असतं. या लोकांचा आत्मविश्वास जबरदस्त असतो.
पण त्यात उद्धटपणा नसतो. हे लोक दुसऱ्याच्या भावना समजून घेतात. असे लोक सबबी सांगत बसत नाहीत. हे लोक सभ्य असतात, शिष्टाचार पाळतात, त्यासाठी अनेक छोटे मोठे त्याग करायला तयार असतात. हे लोक आपल्या आधीच्या चुकांपासून धडे घेऊन त्या चुका सुधारतात. असे लोक संपत्ती किंवा जन्मजात वारसा यांची पर्वा करत नाही. असे लोक कधीही दुसऱ्यांचं वाटोळं करून स्वतःचा फायदा करून घेत नाही. हे लोक उच्चपदी असले तरी सर्वांशी मिळून मिसळून राहतात. असे लोक सामान्यांप्रमाणे राहूनही प्रतिष्ठेच्या सहज वावरतात. असे लोक ढोंगी व दांभिक नसतात. असे लोक मृडभाषी व प्रेमळ असतात, हसतमुख असतात. जुलमीविरुद्ध उभे राहण्यास ते सदैव सिद्ध असतात. हे म्हणजे तुमच्या कामगिरीला विजय प्राप्त करून देणारा सुवर्ण स्पर्श असतात. हे लोक किमया करून दाखवतात. हे लोक चमत्कार घडवतात. हे लोक सहज ओळखता येतात, पण त्यांची व्याख्या करणं अवघड असतं. हे लोक लिहिलेल्या जबाबदाऱ्या स्वीकारतात. हे लोक म्हणजे मूर्तिमंत नम्रपणा. असे लोक जय आणि पराजय या दोघांनाही सारखं उमेदपणे सामोरे जातात. हे लोक नावलौकिक आणि संपत्ती यांच्या मागे धावत नाही. हे लोक म्हणजे शोभेची वस्तू नव्हेत. हे लोक कणखर असतात, तालमृद नसतात. यांच्या व्यक्तिमत्वाची प्रसन्न अनुभूती पूर्णपणे शब्दात वर्णन करणं अशक्य असतं. हे लोक विनयशील असतात, पण अगतिक वा दिनवाने नसतात. हे लोक उच्च अभिरुचीचे असतात, छगोर वा उच्चसुन नसतात. हे लोक हे म्हणजे मूर्तिमंत स्वयंशिस्त आणि सौजन्य. असे लोक स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर असतात. हे लोक विजयातही नम्र असतात आणि पराभवातही अविचल व दृढगंभीर असतात. यशप्राप्तीपेक्षाही मिळालेल्या यशाला आपण कसं सामोरं जातो हे खरं तर अधिक महत्त्वाचं असतं. बऱ्याच लोकांना यश कसं मिळवायचं हे माहीत असतं, परंतु यश मिळाल्यानंतर कसं वागायचं, हे कसं हाताळायचं ते माहीत नसतं. म्हणून क्षमता आणि चारित्र्य एकत्र असावे लागतात. क्षमतेमुळे तुम्हाला यश मिळेल आणि चारित्र्यामुळे तुम्ही सदैव यशस्वी व्हाल. यशस्वी होण्याचे गुण आपल्यात मुळातच असतात. आपण त्यांचा केवळ शोध घेतो किंवा ते उघड करतो म्हणून यशस्वी होतो असं नव्हे, तर त्यासाठी आपल्याला चांगले गुण अंगी बाणवून घ्यावे लागतात. आपण जसं असावं असं वाटतं तसं स्वतःला प्रयत्नपूर्वक घडवावं लागतं, तेव्हाच आपण यशस्वी होतो. चारित्र्याच्या जडणघडणीला लहानपणापासून आरंभ होतो आणि मृत्यूपर्यंत ती चालूच राहते. चारित्र्यासाठी यशाची आवश्यकता नसते. चांगलं चारित्र्य म्हणजेच यश असतं. माळी ज्याप्रमाणे बागेतील झाडं वाचवण्यासाठी सतत बागेतील तण काढत असतो, त्याचप्रमाणे स्वतःमधील दोष काढून टाकून आपण आपलं चारित्र्य घडवायचं आणि विकसित करायचं असतं. प्रतिकूल परिस्थितीत चारित्र्याचे दर्शन घडते. प्रतिकूल परिस्थितीत काही माणसं अभूतपूर्व पराक्रम दाखवून विक्रम प्रस्थापित करतात, तर काही माणसं स्वतःच मोडून पडतात. पैल पाडल्याशिवाय हिरा चमकत नाही. भट्टीच्या उष्णतेतून लावून निघून उत्तम पोलाद निर्माण होत नाही. त्याचप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीत माणसाचं चारित्र्य फुलून येतं आणि त्याला स्वतःचीच ओळख पडते. एक रशियन म्हण आहे, हातोड्याच्या गावाने काचेचे तुकडे होतात, परंतु पोलाद मात्र घडवलं जातं. या म्हणीत मोठं सत्य दडलेलं आहे. मग आपण काचेसारखे नाजूक कमकुवत आहोत का पोलादासारखे भक्कम आहोत? हातोडा तर एकच असतो. ज्याप्रमाणे कार्बनच्या प्रमाणावरून पोलादाची गुणवत्ता ठरते, त्याचप्रमाणे चारित्र्यावरून माणसाची गुणवत्ता ठरते. म्हणून तुमचे चारित्र्य तुम्ही नेहमी चांगले ठेवले पाहिजे व चांगले विचार करत राहिले पाहिजे. तुमचं चारित्र्य नक्कीच चांगलं राहील. मित्रांनो, सकारात्मक विश्वास ही एक अशी गोष्ट आहे, जे तुम्ही सकारात्मक विश्वास ठेवाल ही माझी गोष्ट होणार म्हणजे होणार, तर ती नक्कीच होऊन राहणार. सकारात्मक विचार आणि सकारात्मक विश्वास यात फरक काय आहे? तुम्ही खरोखरच स्वतःचे विचार ऐकून पाहता का? आपले विचार तुम्हाला सकारात्मक वाटतात का नकारात्मक? तुम्ही तुमचं मन कसं घडवत आहात, यशस्वी होण्यासाठी की अपयश मिळवण्यासाठी? तुमच्या विचारशैलीचा तुमच्या अभिव्यक्तीवर आणि कामगिरीवर सखोल परिणाम होतो असं तुम्हाला वाटतं का? सकारात्मक मनोवृत्तीचा आणि प्रेरित राहण्याचा निश्चय रोज सकाळी आपणास करायचा असतो. सकारात्मक आयुष्य जगणं सोपं नाही, परंतु नकारात्मक जगणं हे देखील खरं तर अधिक अवघड आहे. जर निवड करायला मिळाली तर मी सकारात्मक आयुष्याचीच करीन. नकारात्मक विचार करण्यापेक्षा सकारात्मक विचारसरणी केव्हाही चांगलीच. अशा विचारसरणीमुळे आपल्या क्षमतेचा पूर्णपणे उपयोग करण्यास मदत होते. सकारात्मक विश्वास हा सकारात्मक विचारापेक्षा खूप श्रेष्ठ असतो. सकारात्मक विचारसरणीचा फायदा होईल असं निश्चितपणे वाटणं म्हणजे सकारात्मक विश्वास. आत्मविश्वासपूर्ण मनोधारणेतून आणि पूर्ण मानसिक तयारीमुळे सकारात्मक विश्वास दृढ होतो. प्रयत्नांची जोड नसेल तर आपला आशीर्वाद म्हणजे वाळूचा किल्ला ठरेल. दिवा स्वप्न बघणं किंवा भाबडी आशा बाळगणं
व्यर्थच आहे. हवाई उड्डाणाबाबत अगम्य तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या लॉकहीड ऑर्जिनच्या सकारात्मक विश्वासामागे काही कारण आहेत का? हो, नक्कीच. मित्रांनो, अनेक वर्षापूर्वी लॉकहीड कंपनीने LA-1011 ट्रायस्टार या जेटलायनर विमानाची निर्मिती केली. या विमानाची सुरक्षितता आणि मजबूतपणा तपासून पाहण्यासाठी लॉकहीडने विमानाच्या 18 महिने कठीण चाचण्या केल्या. त्याचा खर्च $15 कोटी आला. हायड्रॉलिक जॅक, इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स आणि कम्प्युटरच्या सहाय्याने त्यांनी 3600 वेळा विमानाच्या चाचण्या घेतल्या. या चाचणी उड्डाणाचा कालावधी 100 वर्षाच्या विमाना सेवेइतका होता आणि या सर्व उड्डाणात विमानाच्या कार्यात एकदाही बिघाड झाला नाही. अशा चाचण्या होऊन विमानावर पसंतीचे शिक्कामोर्तब झाले. विमानाच्या निर्मितीसाठी इतके परिश्रम घेतले असल्यामुळे विमान सुरक्षित असल्याचा विश्वास नक्कीच सकारात्मक होता. मित्रांनो, त्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये जेवढा विश्वास असेल ना की आपण जे काम करतोय ते भरपूर चांगलं होईल आणि नीट होईल, त्यासाठी तुमचा विश्वास हा महत्त्वाचा असतो. त्यात तुमचं यश हे निश्चित असतं. 50% मेहनत आणि 50% विश्वास यामुळेच तुम्ही यशस्वी होत असता. जितकं मिळतं त्यापेक्षा अधिक द्या. मित्रांनो, आजकाल यश मिळवणं सोपं झालंय. आपल्याशी स्पर्धा करणारं कोणी उरलेलं नाही. तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर 1 किलोमीटर अधिक जा. एका अधिक किलोमीटरवर गेलात की स्पर्धाच नाही. तुम्हाला कामाचा जेवढा मोबदला मिळतो त्यापेक्षा थोडं अधिक काम करण्याची तुमची तयारी आहे का? तुम्हाला माहितीतले किती लोक अशा प्रकारे थोडं जास्त काम करायला तयार आहेत? फारच थोडे असतील. बहुतेक लोकांना मोबदल्या एवढंही काम करायचं नसतं. त्याशिवाय आणखी दुसऱ्या प्रकारचे लोक असतात. त्यांना कमीत कमी काम करायचं असतं. नोकरी चालू राहावी म्हणून ते पाट्या टाकत असतात. फार थोडे लोक मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा अधिक काम करायला तयार असतात. जे लोक अधिक काम करतात, तुम्ही जर या शेवटच्या गटातले असाल तर मग तुम्हाला स्पर्धा कोठे आहे? मोबदल्यापेक्षा अधिक काम करण्याचे काही फायदे असतात. तुमचं काम कोणतंही असो किंवा कुठेही असो, अधिक काम करण्यामुळे तुमची किंमत वाढते. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. लोक तुमच्याकडे नेता म्हणून पाहू लागतात. इतर लोक तुमच्यावर विश्वासू ठेवू लागतात. वरिष्ठ तुमचा आदर करू लागतात. तुमच्या कनिष्ठांची आणि वरिष्ठांची तुमच्यावर निष्ठा बसते. त्यामुळे सहकार्याचं वातावरण निर्माण होतं. मित्रांनो, तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे काम करत असाल तर ईश्वराला स्मरण प्रामाणिकपणे खरोखरच काम करा. अशा कार्यक्षम व इमानदार माणसांना सगळीकडे नेहमीच मागणी असते. त्यांचं वय, अनुभव आणि औपचारिक शिक्षण काहीही असो, ही माणसं कष्टाळूपणे काम करतात, व्यक्तशीर असतात आणि समंजस असतात. ही माणसं काळजीपूर्वक ऐकतात आणि काटेकोरपणे आज्ञा पाळतात. खरं बोलतात. आणीबाणीच्या प्रसंगी बोलावल्यानंतर मागं सरकत नाही. ही माणसं कामाचा बाऊ न करता त्यातून निर्माण होणाऱ्या गोष्टीवर भर देतात. ती आनंदी आणि शिष्टाचार पाळणारी असतात. जे काही द्यायचं असेल त्याचा मोल वाढेल असं करा. उदाहरणार्थ, नुसतं भेटणं हा निव्वळ उपचार ठरतो. मात्र त्या भेटण्यात आपुलकी, प्रसन्नता असेल आणि त्या भेटीने समोरच्या व्यक्तीला धीर मिळेल, तिचं दुःख हलकं होईल, तिला विवंचनाचा विसर पडेल, आल्हाद वाटेल, तर त्या भेटीचे मोल नक्कीच वाढते. म्हणजे कृती तीच, पण ती मनापासून अधिक चांगल्या प्रकारे केली तर तिचं मोल वाढतं. कोणतीही कृती करण्याआधी हा विचार जरूर करा. यशाचं रहस्य अगदी 2च शब्दात सांगायचं म्हणजे अधिक काहीतरी करणं. यशस्वी ठरणारे लोक जे आवश्यक आहे तेच तर करतात, शिवाय अधिक काहीतरी करतात. ते त्यांचं कर्तव्य करून थांबत नाही, तर अधिक काहीतरी करतात. विजेते यशस्वी लोक हे सौजन्यशील, उमदे असतातच, त्याचबरोबर अधिक काहीतरी करणारे असतात. ते भरवशाचे तर असतातच, पण अधिक काहीतरी करणारे असतात. यशस्वी लोक त्यांच्याकडून होईल तितके तर करतातच, पण अधिक काहीतरी करतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे धावण्याची स्पर्धा. यात शेवटच्या टप्प्यात प्रत्येक स्पर्धक अटीकडीने आपल्या संपूर्ण शक्तीनिशी धावत असतो. मात्र चढउडीत सरस ठरण्यासाठी आपली सर्वोच्च क्षमता ओलांडून तो जो इतरांपेक्षा अधिक काहीतरी करतो तोच स्पर्धक विजेता ठरतो. भरवसा, जबाबदारी आणि लवचिकता त्यांच्या अभावी आपली क्षमता हे एक लोणलं ठरतं. वाखाणांच्या जोगी शैक्षणिक कारकीर्द असलेली अनेक बुद्धिमान माणसं आयुष्यात अयशस्वी होतात किंवा अगदी सामान्य दर्जाचं आयुष्य का जगतात? कारण काम का होत नाहीत या विषयातच ती माणसं तज्ज्ञ होतात आणि नकारात्मक ऊर्जेचा संशय करतात. त्यांना ज्यांच्याबद्दल पगार मिळतो ते काम करायचं नसतं किंवा कमीत कमी काम करायचं हेच त्यांचं भूषण वाटतं असतं. मग ते अयशस्वी आणि अपयशी आयुष्य जगत असल्यास नवलते काय? जेव्हा आपण मोबदल्यापेक्षा अधिक काहीतरी देतो किंवा करतो तेव्हा आपण
आपल्याशी होणारी स्पर्धा नाहीशी करतो. खरं म्हणजे अधिकाधिक उत्तम कामगिरीसाठी आपली स्वतःची स्पर्धा सुरू होते. अशी मनोवृत्ती ही बुद्धिमत्ता किंवा पदवी यांच्यापेक्षाही अधिक महत्त्वाची नक्कीच आहे. मित्रांनो, चिकाटीमधली शक्ती पाहिजे. तुमच्या चिकाटीमध्ये किती शक्ती आहे व तुम्ही किती जोमाने काम करत आहे हे त्यावरून समजते व तुमच्या चिकाटीनुसार तुमचं ध्येय हे ठरलेलं असतं. चिकाटीमधील शक्ती व चिकाटीमधील जागा दुसरी कोणतीही गोष्ट घेऊ शकणार नाही. चिकाटीची जागा बुद्धिमत्ताही घेऊ शकणार नाही. बुद्धिमान पण अपयशी माणसं आपल्याला अवतीभोवती सर्वत्र दिसतात. अलौकिक प्रतिभाही चिकाटीची जागा घेऊ शकत नाही. अपेक्षित प्रतिभावंत हे वर्णन लागू होणाऱ्या अनेक व्यक्ती समाजात आपल्याला दिसतात. चिकाटीची जागा शिक्षणही घेऊ शकणार नाही. जग हे शिकवले सवरलेल्या पण कामचुकार हलगर्जी लोकांना भरलेलं असतं. चिकाटी आणि निर्धार या दोन्हीचं खरं सामर्थ्य आहे. त्यांच्यात सर्वात जास्त प्रभाव पडतो. मित्रांनो, आपल्या क्षमतेचा आणि कौशल्याचा सर्वोत्कृष्ट आविष्कार होण्यासाठी करावा लागणारा प्रवास सोपा नसतो. चालत्या गाड्याला खिळं बसणं, प्रसंगी माघार घ्यावी लागणं असे प्रकार तर नित्य होतच असतात. अडथळे पार करण्यासाठी आपली दृढ निश्चयाने पुन्हा उभं राहण्याची क्षमता असेल तर यश लाभते. धीर अजिबात सोडू नका. जेव्हा प्रतिकूल गोष्टी घडतात त्या तशा कधीतरी घडतीलच. जेव्हा तुमचा सगळा रस्ता चढाचच दिसतो तेव्हा शिल्लक कमी आणि देणी जास्त असतात. साधं हसणंही कठीण होतं. ओठी फक्त सुस्काराव येतो. जेव्हा काळजांच्या ओझ्यानं तुम्ही वागता थोडं सबुरीनं घ्या, पण धीर सोडू नका. वळणाचे विलक्षण आहे ते आयुष्य. सर्वांच्याच आहे ते अनुभव. ते सगळे अपयशी ठरले ते मागं फिरले. जे पुढे चालले ते यशस्वी झाले. गती धीमी वाटली तरी धीर सोडू नका. थोडी हिंमत धराल तर किनारा गाठाल. अपयशाच्या आड यश आहे दडलेलं. भयशंकेच्या काळोखातही लख असं प्रकाशणार. आपण किती जवळ पोहोचलो नाही कळणार. असालाही जवळच उद्दिष्टाच्या वाटेल जरी अंतर फार. खरं तर काळाशी सामना करा. प्रतिकूल परिस्थिती धीर अजिबात सोडू नका. महान वल्वलिनदायक फिश किस्लर याला एकदा एकानं विचारलं, इतकं अप्रतिम वादन तुम्ही कसं करू शकता? ही दैवदेणी आहे का? तो उत्तरला, हा सरावाचा परिणाम आहे. मी जर महिनाभर सराव केला नाही तर श्रोते माझ्या वाजवण्यातील फरक ओळखू शकतात. मी जर एक आठवडा सराव केला नाही तर माझ्या वाजवण्यातील फरक माझी पत्नी सांगू शकते. आणि मी जर एक दिवस सराव केला नाही तर माझ्या वाजवण्यातील फरक मला कळतो. वचनबद्धता आणि निर्धार म्हणजे चिकाटी. उद्दिष्ट प्राप्तीसाठी दमदारपणे झुंजण्यातही आनंद असतो. वचनबद्धता आणि चिकाटी हा माणसाने घेतलेला निर्णय असतो. काही सेकंदाच्या किंवा मिनिटाच्या कामगिरीसाठी क्रीडापटू अनेक वर्ष सराव करत असतात. चिकाटी हा एखाद्याने घेतलेला निर्णय असतो. जे सुरू केलंय ते तडीस नेण्याची ही प्रतिज्ञा असते. आपण थकलेले असतो तेव्हा माघार घेण्याचा मोह होतो, परंतु थकल्यावरही जे प्रयत्न सोडत नाहीत, हाती घेतलेले काम तडीस नेत राहतात, ते यशस्वी ठरतात. जिंकणाऱ्या क्रीडापटूला विचारून पहा. तो त्रास वेदना सहन करतो आणि सुरुवात केलेले काम शेवटास नेतो. सुरुवात चांगली झालेले अनेक उपक्रम शेवटास न नेल्याने अपयशी ठरतात. ध्येयापासून चिकाटी निर्माण होते. ध्येय नसेल तर आयुष्य भरकटत जाते. निश्चित ध्येय समोर नसलेली व्यक्ती कधीही नेटाने प्रयत्न करणार नाही आणि तिला परिपूर्तीचे कधीही समाधान मिळत नाही. आपल्या कामगिरीचा अभिमान. मित्रांनो, आपल्या कामगिरीचा अभिमान आपण कायम बाळगलाच पाहिजे. आपल्या कामाचा अभिमान बाळगणारे लोक आजकाल कमी दिसतात, कारण अभिमानास्पद कामासाठी प्रयत्न आणि कठोर परिश्रमाची गरज असते. अर्थातच कुठलेही कार्य घडल्याशिवाय घडत नाही. एखादा माणूस नाउमेद होतो तेव्हा यशाचा सोपा सवंग झटपट मार्ग शोधण्याचा मोह होतो. असे जवळचे सोपे झटपट मार्ग चिरस्थायी यश देऊ शकत नाही. आपण कार्याबद्दल कर्तृत्वाबद्दल सामर्थ्य अभिमान हवा. यश मिळवण्याची जिद्द ही आतूनच येते आणि ही जिद्दच तुम्हाला यश मिळवून देते. आपल्या कामगिरीचा अभिमान म्हणजे अहंकार नव्हे. कार्यपूर्तीतून निखळ आनंद मिळतो. कामाची गुणवत्ता आणि काम करण्याची गुणवत्ता यात फरक करता येत नाही. निरुत्साहाने मनाने केलेले कामातून काहीच निर्माण होत नाही. 3 माणसं विटा लावत होती. जवळून जाणाऱ्या एका माणसानं ते काय करत आहेत असं विचारलं. पहिल्या माणसानं उत्तर दिलं, मी पोटासाठी काम करतोय, ते तुला दिसत नाही का? दुसरा म्हणाला, मी विटा लावतोय, तुला दिसत नाही का? तिसरा म्हणाला, मी एक सुंदर स्मारक बांधतोय. एक काम, पण ते करणाऱ्या 3 माणसांची उत्तरे पूर्णपणे वेगळी होती. प्रश्न असा आहे की त्यांचा दृष्टिकोन भिन्न होता आणि त्यांच्या दृष्टिकोनाचा त्यांच्या कामावर, कामाच्या दर्जावर परिणाम होईल का? उत्तर स्पष्टच आहे, होय. दृष्टिकोनाचा परिणाम
हा कामाच्या दर्जावर होतोच. माणूस जेव्हा हाती घेतलेले काम आनंदाने मनापासून जास्तीत जास्त चांगलं व परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच त्याच्या हातून उत्कृष्ट कामगिरी होते. प्रत्येक कामातून ते काम करण्याची स्वभाव वैशिष्ट्ये प्रकट होतात. काम करण्याचा ठसा कामावर उमटत असतो. मग ते काम कुठलंही असो, गाड्या धुणं, केर काढणं आणि रंग देणं, असं कोणतंही असो. कोणतंही काम, मग ते नवखं असेल किंवा नेहमीच्या सरावातलं असेल, ते व्यवस्थापित करा. आज चांगल्या प्रकारे पूर्ण केले काम हाच खरा उद्याचा भरवसा असतो. मायकलोजनचा एका शिल्पवृत्ती कृतीवर खूप दिवस काम करत होता. बारीक सारीक सूक्ष्म तलक बारकावे दाखवण्यासाठी त्याचा खूप वेळ जात होता. जवळच्या उभा असलेल्या माणसाला त्याचं हे काम म्हणजे काळाचा अपव्यय वाटत होता. न राहून त्याने मायकलेंजसला, तू असं का करतोस असं विचारलं. मायकलेंजस उत्तर दिलं, किरकोळ अशा वाटणाऱ्या गोष्टीतूनच परिपूर्णता येते आणि परिपूर्णता ही काही किरकोळ बाब नव्हे. एखादं काम तुम्ही किती वेगाने केलं हे बहुतेक लोक विसरतात, परंतु तुम्ही ते किती चांगलं केलं हे त्यांच्या लक्षात राहतं. तुम्ही अगदी रस्ता झाडण्यासारखं साधं काम करत असाल तर तरी ते काम इतकं मनापासून आणि इतकं चांगलं करा की लोकांनी थांबवून म्हटलं पाहिजे, इतका छान झाडलेला रस्ता दुसरा पाहण्यात आला नाही. एखाद्या चित्रकाराच्या कलाकृतीप्रमाणे, संगीतकाराच्या उत्कृष्ट रचनेप्रमाणे किंवा कवीच्या उत्कृष्ट काव्याप्रमाणेच हा लख जडलेला रस्ता ही सुद्धा एक कलाकृतीची आहे असं वाटतंय. या माणसानं आपलं सर्वस्व ओतून काम केलं आहे. गुणवत्ता आणि काम यात कोणी तडजोड करू नये. जगभर पसरलेल्या मॅकडोनल्ड या फास्ट फूड शृंखलेचा संस्थापक रे क्रॉक याने आपल्या एका केंद्राला भेट दिली. त्याला तिथे एक माशी आढळली. 15 दिवसातच त्या दुकानाची मॅकडोनल्डचे अधिकृत केंद्र म्हणून असलेली मान्यता काढून घेण्यात आली. रे क्रॉक म्हणाला, काम असं करावं की त्यातून आपल्या कौशल्याचा, कामगिरीचा अभिमान वाटला पाहिजे आणि केलेलं काम चांगलं झाल्याचं समाधान हे सगळ्यांचं महत्त्वाचं पाहिजे. कामाची बक्षिसं नंतर मिळते अशा शिकवणीत मी वाढलो आहे. एखादं काम चांगलं केल्यामुळे वाटणारं समाधान हेच खरं बक्षीस आहे. बऱ्याच गोष्टी कशा तरी करण्यापेक्षा मोजक्याच गोष्टी व्यवस्थित करणं हे अधिक चांगलं असतं. मित्रांनो, विद्यार्थी असण्याची तयारी ठेवा. योग्य त्या गुरुचा शोध घ्या. हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण देव आणि गुरु जर एके ठिकाणी उभे असतील तर शिष्य प्रथम कोणाला नमस्कार करेल. भारतीय संस्कृतीनुसार याचं उत्तर गुरु असं आहे. कारण गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय आणि मदतीशिवाय शिष्याला देव भेटू शकला नसता. गुरु आणि शिक्षक ही अशी व्यक्ती असते की जी तुमच्या भवितव्याचा मार्ग निश्चित करण्यासाठी उपयोगी ठरते. शिष्य आणि विद्यार्थी म्हणून तुम्हाला स्वीकारेल अशा माणसांच्या शोधात राहा. मात्र गुरु आणि मार्गदर्शक निवडताना काळजी घ्या. चांगला गुरु तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल आणि दिशा देईल. अयोग्य गुरु तुम्हाला चुकीचे मार्गदर्शन करेल आणि तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेईल. गुरुविषयी आदर व्यक्त करा. चौकस, जिज्ञासू विद्यार्थी व्हा. असे विद्यार्थी शिक्षकांना आवडतात. उत्तम शिक्षक तुमची जिज्ञासा तृप्त करतानाच तुमची ज्ञान लालसा आणि तीव्र करतील. आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधता येतील अशा मार्गावर तुम्हाला ते आणून सोडतील. पुरातन काळाच्या एका राजाची गोष्ट आहे. समाजाला सर्वाधिक मोलाचे योगदान देणाऱ्या माणसाचा सत्कार या राजाला करायचा होता. सर्व प्रकारचे लोक आले. त्यात नामांकित वैद्य, दानशूर धनिक, व्यापारी, समाजसेवक होते. त्यांनी सर्वांनाच आपणच सन्मान मिळवण्यासाठी पात्र का अशी बाजू मांडली. परंतु राजा काही प्रभावित झाला नाही. शेवटी तेजस्वी चेहऱ्याला एक वृद्ध दरबारात आला आणि आपण शिक्षक असल्यानं त्यानं सांगितलं. राजा सिंहासनावरून खाली उतरला आणि शिक्षकासमोर आदराने वाकला. समाजाचं भवितव्य घडवण्याच्या कामात शिक्षकांचा सहभाग सर्वात जास्त असतो. म्हणून मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी जे नेमकं हवं ते आपल्याजवळ आहे का हे पहिले निश्चित करता आलं पाहिजे. मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी लागणारे गुण आपल्या सर्वांजवळ आहेत का? आपल्याला तसे गुण नाहीत असं मानणारी माणसं सुमार दर्जाचीच राहतात आणि अपयशी होतात. खरं म्हणजे आपल्या सर्वांजवळ यशासाठी लागणारे गुण असतात. आपल्याला पाहिजे त्या पातळीपर्यंत या गुणांचा विकास नसला तरी ते नक्कीच आपल्यामध्ये असतात. हे गुण आपल्यातच आहेत हेच अनेकदा आपल्याला माहीत नसतं. परंतु जेव्हा हे लक्षात येतं की तेव्हा आपल्या कामगिरीत निश्चितच सुधारणा होते. आपल्या पर्सात गुप्तधनाचा मोठा साठा पुरलेला असावा आणि आपल्याला हे माहीत नसावं असाच हा प्रकार आहे. यासाठीच्या माहितीची नसेल तर त्याचा फायदा तरी कसा होणार? परंतु ज्या क्षणी त्या साठ्याची कल्पना येईल त्या क्षणी तुमची विचार करण्याची आणि वागण्याची पद्धत बदलेल. हीच गोष्ट मनुष्याच्या बाबतीतही खरी आहे. आपल्या सर्वांमध्ये सुप्त गुणांचा आणि क्षमतांचा खजिना दडलेला असतो. हा खजिना शोधून त्यांचा वापर करायचा हे आपल्या पुढचं आव्हान समजा. मित्रांनो,
आपल्याला माग काय ओढतं हे लक्षात ठेवा. गाडीचा ब्रेक दाबून आपण गाडी चालवली तर काय होईल? ब्रेकच्या प्रतिकारामुळे गाडी पूर्ण वेगाने पुढे जाऊ शकणार नाही. मग काय होईल? इंजिन गरम होऊन गाडी बंद पडेल. कदाचित गाडी बंद पडली नाही तरी ब्रेकमुळे इंजिनवर ताण पडेल. अशा वेळी दोन गोष्टी करता येतात. ॲक्सिलेटर जोरात दाबायचा आणि गाडी खराब होण्याचा धोका पत्करायचा, किंवा ब्रेक सोडून द्यायचा आणि गाडीला जोरात पुढे जाऊ द्यायचे. आपल्या आयुष्यातही लागू पडते. आपण भावनेचे ब्रेक लावून आयुष्य जगतो. हे ब्रेक कोणते? हे ब्रेक म्हणजे ज्यामुळे आपल्याला यश मिळवण्यासाठी प्रतिबंध होतो असे दोष वा सवय. सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारून आणि आत्मप्रतिष्ठा स्वाभिमान जागृत करून त्याच्या आधारे जबाबदारीचा स्वीकार करणं हा भावनिक ब्रेक सैल करण्याचा मार्ग आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, अपयशाची कारणे आपण सर्वोत्कृष्टपणे ते शिखर गाठू शकत नाही. आयुष्य हे 10 गिअर्सच्या सायकलसारखं असतं. आपल्यापैकी बहुतेक जण गिअर्स असूनही ते कधीच वापरत नाही. धोका पत्करायची तयारी नसणे. मित्रांनो, अपयशाची कारणं हीच आहेत की धोका पत्करायची तयारी तुमच्यामध्ये नसते. म्हणजे मला कोणी धोका दिला तर तुम्ही ते सहन करू शकत नाही. यशासाठी डोळसपणे धोका पत्करणं अपरिहार्य असतं. धोका पत्करणं म्हणजे मूर्खपणाने जुगार खेळणं किंवा बेजबाबदारीनं वागणं नव्हे. काही वेळा लोक बेजबाबदार आणि अविचारी वागणूक म्हणजे धोका पत्करणं समजतात. त्यांना या वागण्याचा अर्थातच विपरीत फळ मिळतं आणि मग ते नशिबाला दोष देतात. धोका किंवा जोखीम पत्करणं हे सापेक्ष आहे. कारण मुळात धोका किंवा जोखीम कशाला म्हणायचं हे आपल्याला जडणघडणीवरून दृष्टिकोनावर अवलंबून असतं. त्यामुळे धोक्याची संकल्पना व्यक्तीनुसार बदलते. प्रशिक्षित गिर्यारोहक आणि अनुभवी गिर्यारोहक या दोघांच्याही दृष्टिकोनाने गिर्यारोहण धोक्याचं असतं. परंतु प्रशिक्षित गिर्यारोहकाच्या दृष्टीने गिर्यारोहण म्हणजे बेजबाबदारीपणे धोका पत्करणं नसतं. जबाबदारीने जोखीम पत्करणं हे ज्ञान, प्रशिक्षण, काळजीपूर्वक अभ्यास, आत्मविश्वास आणि क्षमता यावर आधारलेलं असतं. त्यामुळे अडचणींना धैर्याने सामोरे जाण्याचं बळ माणसाला मिळतं. कधीच काही न चुकता करणारा माणूस चुका करत नाही, परंतु काही न करणं ही मोठी चूक तो करतो हे त्याच्या लक्षात येत नाही. वेळेस निर्णय घेतला नाही तर अनेक संधी वाया जातात. अशा चालचालीच्या नंतर सवय लागते आणि त्यांची लागण जवळपासच्या माणसांना होते. धोका पत्करायचा पण ते म्हणजे जुगार खेळणं नव्हे. जाणीवपूर्वक धोका पत्करणे नेहमी सावधपणे डोळे उघडे ठेवून वागतात. या उलट जुगारी वृत्तीचे लोक अंधारात तीर मारतात. एकदा एका माणसाने एका शेतकऱ्याला विचारलं, चालू हंगामात गहू पेरलाय का? शेतकऱ्याने उत्तर दिलं, नाही, कारण यंदा पावसाची काही खात्री नाही. त्या माणसाने विचारलं, मग तू मका पेरलास का? तो शेतकरी म्हणाला, नाही, मक्याच्या पिकावर कीड पडेल अशी मला भीती वाटली. त्या माणसाने विचारलं, मग तू काय केलंस, काय पेरलंस? शेतकरी म्हणाला, काही नाही, मी म्हटलं की कुठलाही धोका पत्करायला नको. मित्रांनो, धोके कसे असतात हे लक्षात घ्या. हसण्यामध्ये मूर्ख ठरण्याचा धोका असतो. रडण्यामध्ये हळवं ठरण्याचा धोका असतो. भेटण्यामध्ये एकमेकात गुंतण्याचा धोका असतो. भावना व्यक्त करण्यात स्वतःचं खरं रूप प्रकट होण्याचा धोका असतो. लोकांसमोर तुमचे विचार, तुमची स्वप्न जाहीर करण्यात ते गमावण्याचा धोका असतो. प्रेम करण्यात प्रतिसाद न मिळण्याचा धोका असतो. जगण्यात मरणाचा धोका असतो. आशेत निराशेचा धोका असतो. प्रयत्न करण्यात अपयशाचा धोका असतो. पण धोके हे पत्करलेच पाहिजे, कारण कुठलाही धोका न पत्करणं हेच आयुष्यात सर्वात धोकादायक असतं. जो माणूस कोणताही धोका पत्करत नाही, काहीही कृती करत नाही, त्याच्याजवळ काही नसतं आणि त्याच्या अस्तित्वाला काही अर्थ नसतो. हे यातना आणि दुःख टाळू शकतील, पण ते इतरांच्या भावना जाणून घ्यायला, बदलायला, मोठं व्हायला, प्रेम करायला किंवा आयुष्य जगायला शिकणार नाहीत. आपल्याच मनोवृत्तीच्या शृंखलांनी जखडलेले ते गुलाम असतात. त्यांनी आपलं स्वातंत्र्य गमावलेलं असतं. धोके स्वीकारणारा माणूसच खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतो हे लक्षात घ्या. मित्रांनो, चिकाटीचा अभाव असतो. म्हणजे प्रश्न जेव्हा आवाक्याबाहेरचे वाटतात तेव्हा माघार घेणं हा सोपा मार्ग वाटतो. विवाह, नोकरी किंवा कोणत्याही नातेसंबंधांच्या बाबतीत हे खरं आहे असं दिसून येतं. यशस्वी व्यक्तींनाही धक्के बसतातच, परंतु ते मोडून पडत नाहीत. आपल्याला सर्वांनाच आयुष्यात आघात सोसावे लागतात, अपयश सोसावे लागतात. एखाद दुसरं अपयश आलं तर आपण काही अयशस्वी ठरत नाही. बहुतेक माणसं अयशस्वी होतात कारण ती माघार घेतात. त्यांच्याजवळ ज्ञान आणि बुद्धी नसते असा त्यांचा अर्थ नव्हे. यशाचं रहस्य 2 शब्दात सामावलेलं आहे, चिकाटी आणि प्रतिकार शक्ती. जे करणं आवश्यक आहे त्याबाबत चिकाटी आणि जे करू नये याचा प्रतिकार. एखादा माणूस शूर, हिंमतवान ठरतो तो इतरांपेक्षा अधिक धैर्यवान असतो.
म्हणून नाही, तर इतरांपेक्षा धैर्य 10-20 मिनिटे जास्त टिकवतो म्हणून. मित्रांनो, तत्काळ इच्छापूर्ती यामध्ये भरपूर आत्ताची पिढी अडकलेली आहे. त्यांना तत्काळ इच्छापूर्ती पाहिजे. त्यांना सर्वच गोष्टी लगेच पाहिजे. आपण नजीकच्या काळाचा विचार करतो, दूरदृष्टीने विचार करत नाही. ही झाली मर्यादित दृष्टी. आपण तत्काळ इच्छापूर्ती होण्याच्या काळात जगत आहोत. या जगात प्रत्येक गोष्टीसाठी गोळे आहे. अगदी सकाळी जाग येण्यासाठी ते अगदी रात्री झोप लागण्यासुद्धा लोकांना आपल्या प्रश्नापासून सुटका करून घेण्यासाठी गोळे घ्यावीच लागते व घ्यावीशी वाटते. लोकांना जेव्हा रातोरात करोडपती व्हायचं वाटतं तेव्हा ते झटपट सोपा मार्ग शोधतात आणि स्वतःच्या सचोटीची तडजोड करतात. एका रात्रीत करोडपती होण्याच्या इच्छेमुळेच लॉटरीचा धंदा हा एवढा वाढला आहे. तत्काळ इच्छापूर्ती मागे तिच्याद्वारे मिळणाऱ्या क्षणिक आनंदाचा तेवढा विचार असतो, त्याच्या परिणामांचा विचार नसतो, हे लक्षात ठेवा. सकस निकस न पाहता ज्याचे 5 पौंड वजा कमी होईल तो आदर्श आहार, असं आजची तरुण पिढी असते व ती मानते. आजच्या तरुण पिढीला कर्तव्य पाळायला नकोत, पण हक्क मात्र सर्वांच्या सर्वच हवेत. प्राधान्यक्रम व ठरवता येणे. शक्यतोवर आपली जबाबदारी लोक टाळतातच, पण जी केवळ त्यांचीच जबाबदारी असते तीही टाळू पाहतात. उदाहरणार्थ, आपल्या कुटुंबासाठी आपला प्रत्यक्ष सहवास वेळ देणं हे आवश्यक असूनही कामाच्या सबबीखाली तेही कौटुंबिक जबाबदारी टाळतात. यांची भरपाई पैशाने महागड्या भेटवस्तू देऊन करू पाहतात. काही लोकांना तर बायको मुलांबरोबर वेळ घालवण्यापेक्षा त्यांच्यासाठी खरेदी केली की आपली कौटुंबिक जबाबदारी संपली असं वाटतं. कशाला प्राधान्य द्यायचं ते आपल्याला कळत नाही, तेव्हा आपला वेळ वाया जातो आणि वेळ वाया जाणं म्हणजे आयुष्य वाया जाणं. एखादी गोष्ट आपल्या मनात येईल तेव्हा व तशी करण्यापेक्षा जशी आहे जेव्हा करणं गरजेचं आहे तेव्हा करणं, यासाठी मनाची शिस्त लागते. प्राधान्य ठरवण्यासाठी मनाची शिस्त लागते. एखादी गोष्ट जितकी चांगली करता येईल ना तेवढी चांगली करण्यापेक्षा यश अपयशाला अधिक महत्त्व दिलं पाहिजे. अपयश आणि समस्या यांना तुम्ही कसे सामोरे जाता या प्रश्नाला तुमचं जे उत्तर असेल त्यावरून तुमचं चारित्र्य लक्षात येईल. यशाचं हे रहस्य उलगडण्यासाठी किल्ली म्हणजे तुमच्याकडे असलेली समज. काही माणसांचं मन हे पैसा, सत्ता, प्रसिद्धी किंवा मालमत्ता यावरच केंद्रित झालेलं असतं. प्राधान्य कशाला द्यायचं ते आपल्याला समजलं पाहिजे. यशप्राप्त नेणारी सूत्रे वाचून किंवा पाठ करून यश मिळत नसतं. यश मिळणं ही सूत्रे नीट समजून घेऊन प्रत्यक्ष आचरणात आणल्याने हे सगळं समजत असतं. मग तुम्ही ते कसं समजून घेताय हे तुमच्यावर पूर्णपणे डिपेंड करतं. मित्रांनो, कितीही मोठा पाठिंबा असताना तुम्हाला तर यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची धम्मत असते. म्हणून तुमच्यात किती हिंमत आहे व तुम्ही जिंकण्याकडे किती आशेने बघता याच्यावर तुमचं यश ठरलेलं असतं. जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमवण्यात नक्कीच व्यस्त राहा. तुमचं नाव कसे वरती जाईल याचा विचार तुम्ही नेहमीच करत राहा. एका काळी व एका वेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते. कारण तुम्ही जर जेवढं जास्त रिस्क घ्याल तेवढं जास्त तुम्ही सवय होऊन जाईल की तुम्ही यशाच्या जवळ जात जाल. एखादा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप खादरांना झुकतात. म्हणून तुमच्यावर कोणी आक्षेप करत असेल व तुम्हाला कोणी काय बोलत असेल, तुम्ही हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, पण तुम्ही ज्या दिवशी यशस्वी होता त्या दिवशी त्यांच्या सगळ्यांच्या नजरा या झुकून जातात. मित्रांनो, आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य नक्कीच बदलेल. म्हणून तुमच्या विचारावर भरपूर गोष्टी डिपेंड असतात. त्यामुळे विचार बदलायची तुम्हाला अत्यंतिक गरज आहे. रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. आणि समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. मित्रांनो, तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य तलवार असो तोवर टिकते. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा, उडत गेले सगळे. मित्रांनो, माझ्या मागे कोण काय बोलतंय याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही, यातच मला माझा विजय आहे. हरला म्हणून लाजू नका, जिंकलात म्हणून माजू नका. आत्मविश्वास अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. म्हणून तुम्ही कधी खचून जाऊ नका. तुम्हाला एक ना एक दिवशी यश हे नक्कीच मिळणार आहे. आपली सावली निर्माण करायची असेल
तुरवून जेलण्याची तयारी असावी लागते. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण बनायचं. स्वप्न ती नव्हेत जी तुम्ही झोपल्यावर पाहता, स्वप्न ती जे की तुम्हाला झोप लागू देत नाही. तर मित्रांनो, अशी स्वप्न बघा आणि स्वामींना कधी विसरू नका. स्वामींचे नामस्मरण हे कायम स्वरूपी ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा व हा मंत्र नेहमी गुणगुणत राहा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची जेवढी सेवा कराल ते तुमच्या तेवढ्याच पाठीशी राहतील व तुमच्या संकटात ते धावून येतील. हे नेहमी लक्षात ठेवा. नामस्मरणात भरपूर ताकद आहे, म्हणून नामस्मरणाची ताकद तुम्हाला जर बघायची असेल, साक्षात्कार घ्यायचा असेल तर नामस्मरण एकदा करूनच बघा. मित्रांनो, चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असे येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय हनुमान. धन्यवाद.